हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वायर नॉलेज चॅनल. फ्रेंड्स, आज आपण वडिलोपार्जित संपत्तीवर सर्व मुलींना जन्मताच वारसा हक्क हे पाहूया. सो फ्रेंड, आमचा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वडिलोपार्जित मालमत्तेवरचा हक्क हा मुलीचा, स्त्रीचा वैयक्तिक आणि अबाधित हक्क असतो. ती नोकरी करते, शिकलेली आहे, तिला पैशाची गरज नाही, तिच्या लग्नावर खर्च केला आहे, जे द्यायचे ते तिला देऊन झाले आहे, हे विचार कायद्याच्या नजरेत पूर्णपणे गौण असतात. मालमत्तेवरील स्त्रीचा समान हक्क तिला मिळावा व त्याप्रमाणे तिला तिचा हिस्सा मिळावा हे कायद्यात ठामपणे प्रतिपादन केलेले आहे. भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्वाला अनुसरून 2005 नंतर व त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसा हक्क मान्य केला गेला. हिंदू वारसा हक्क व बदल. हिंदू वारसा हक्क आणि वेळोवेळी झालेले बदल यांची माहिती घेणे म्हणूनच आवश्यक आहे. जगातील अनेक देशांपेक्षा भारतातील स्त्रियांविषयी आणि त्यांच्या समान हक्कांविषयीचे कायदे खूप प्रगत आहेत. भारतीय घटनेनुसार 1950 सालापासून प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क प्रदान केले आहेत. वारसा हक्कासंबंधीचे कायदे प्रत्येक धर्मासाठी वेगळे आहेत. 1956 मध्ये हिंदू वारसा हक्क हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा वडिलोपार्जित मालमत्ते संदर्भातील आहे. भारतीय घटनेने नागरिकांना दिलेल्या समान हक्कांना अनुसरून हिंदू वारसा हक्क या कायद्यात स्त्रियांना मालमत्तेवर हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. मात्र जुन्या कायद्यानुसार फक्त अविवाहित मुलीला मालमत्तेमध्ये वाटणी देण्याची तरतूद होती. तसेच मालमत्ता असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मुलीचा हक्क मानला जायचा. मुलाचा हक्क मात्र त्याच्या जन्मानंतरच मानला जात असे. 9 सप्टेंबर 2005 या कायद्यात केंद्र सरकारने महत्त्वाचे बदल केले. त्यानुसार हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीला नंतर ती विवाहित होवो अथवा अविवाहित राहो, कुटुंबाच्या मालमत्तेवर अधिकार मिळाला. भारतीय घटनेचे समानतेचे तत्व लक्षात घेऊन अविवाहित अथवा विवाहित मुलींमध्ये असमानता येऊ नये यासाठी आवश्यक ते बदल करून हिंदू वारसा हक्क या कायद्याने तिचा या मालमत्तेवर हक्क मानला. त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला जन्मताच हा वारसा हक्क मिळतो. त्याप्रमाणे हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींनाही जन्मताच हा वारसा हक्क मिळणे आवश्यक आहे असे कायद्याने स्पष्ट केले. पण हा कायदा आल्यानंतर लगेच एक प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे 9 सप्टेंबर 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच फक्त हा कायदा आहे का? त्यापूर्वी जन्माला आलेल्या मुलींच्या वारसा हक्काचे काय? मुंबई उच्च न्यायालयात या मुद्द्यावर वेगवेगळ्या पद्धतीने विचारमंथन झाले आणि विरोधी निकाल दिले गेले. या मुद्द्यावर स्पष्टता यावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात फुल बेंच म्हणजे 3 न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आणि त्यांच्या पुढे हा प्रश्न उपस्थित केला गेला. या विषयात सुमारे 13 दाव्यांचा या ठिकाणी विचार केला गेला. 14 ऑगस्ट 2014 रोजी या विषयात एक महत्त्वाचा निकाल होऊन अनेक मुद्द्यांवर स्पष्टता दिली गेली. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचा हा निकाल असल्याने त्याला